नमस्कार, आपण पाहत आहात सत्यस्पर्श न्यूज. इचलकरंजी शहराजवळील शहापूर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा शहापूर पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावला आहे. दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11 ते 18 डिसेंबर 2025 पहाटे 2:30 या दरम्यान सावली सोसायटी शहापूर तालुका हातकणंगले येथे घरफोडीचा प्रकार घडला होता. फिर्यादी महेंद्र छेडी यादव वय 48 हे पत्नीसमेत झोपलेले असताना पत्नीने गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र उशीजवळ ठेवले होते. या संधीचा फायदा घेत घराच्या ग्रिल नसलेल्या स्लायडिंग खिडकीतून घरात प्रवेश करून अल्पवयीन आरोपींनी सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल चोरी केले. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 429/2025 BNS कलम 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माननीय अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी यांनी विशेष पथक तयार केले. पेट्रोलिंग दरम्यान विना नंबर मोटरसायकलवर संशयितरित्या फिरणाऱ्या 2 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले. तपासांती त्यांच्याकडून 80,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 26,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल हँडसेट, 8,000 रुपये किमतीचे बजाज 4S चॅम्पियन मोटरसायकल असा एकूण 1,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपींनी सावली सोसायटीतील घरफोडीची कबुली दिली. कारवाईमध्ये सहभागी अधिकारी पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार, शशिकांत ढोणे, ज्ञानेश्वर बांगर यांनी ही कारवाई यशस्वी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बांगर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. शहापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशाच विश्वासार्ह आणि अधिकृत बातम्यांसाठी सत्यस्पर्श न्यूज सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.